दैत्याच्या भीतीमुळे आम्ही भयग्रस्त आहोत। त्यासाठी शिवशंकराकडे जाऊन रक्षण करण्यास सांगूया। शिवाय ओम नमः शिवाय। भोलेनाथ काही माप वाचवा वाचवा, रक्षण करा। देव हो, सांप्रत तुम्ही ग्रंथ याच्या मुळाशी कारण का? मूळ दैत्याने सर्वांना स्थान भ्रष्ट केलंय, तेव्हा रक्षण करा देवा, रक्षण करा। देव हो, सांप्रत तरी तुमचं रक्षण मी करू शकत नाही। सारे देव तुम्ही वैकुंठापर्यंत चला, महाविष्णू तुमचं रक्षण करू शकते। जशी आपली आज्ञा देवा। वैकुंठ नायका, लक्ष्मीकांता, कमलनयना, वाचवा वाचवा, रक्षण करा। मूळ दैत्य उद्ध्वस्त झालाय, त्याने देवतांना काही भगवान केले आहे। शिवशंकरांनी आपल्याकडे पाठवले आहे। देवराज इंद्र, अधिपती, आपण भीतीने भयग्रस्त होऊन शिवशंकरांकडे गेला। शिवशंभूंनी मार्गदर्शन आपल्याला केलं, आपण आमच्याकडे आला। चिंता करू नका, उन्मादानं युक्त अशा त्या मूळ दैत्याला योग्य ते शासन करेन। युक्ती प्रयुक्तीच्या योगे करून त्यालाच निर्दालन करेन, हा या वैकुंठ नायकाचा आपल्याला शब्द आहे। जा। चंद्रवती नगरीचा राज करता कालजंग पुत्र मूर दैत्य तुम्हाला आव्हान करतोय। या माझ्या समोर तुम्हाला नष्ट करण्यासाठी हा कालजंग पुत्र उत्सुक आहे।
उन्मत्त झाला. खरं तर तू माझ्याच भीतीमुळं अरे हे वरदान प्राप्त केलं. पण एकच तुला सूचना, तुझी जर हिंमत असेल तर या वैकुंठ नारायणाच्या शरीराला स्पर्श करून दाखव. जर का स्पर्श केला असशील तर हा विष्णुलोक, हो माझा विष्णुलोक तुझ्या स्वाधीन मी करेन. जमेल का? अरे स्पर्शच काय, हे महाविष्णू तुझ्या संपूर्ण देहाचं मी चूर्ण करीन. उठापाशी या विश्वात कुठेही जा, तुझा पाठला आपल्याशिवाय सारी असुर सेना शून्य आहे. असुरराज थांबा. स्वामी स्वामी देवी आपण आणि इथं? होय स्वामी, यावं लागलं. देवी अहो, या भीषण संकटाच्या वेळी आपण इथं यायला नको होतं. हे प्राणनाथा, संकटाच्या वेळी समजतं की कोण मित्र आहे आणि कोण शत्रू. जर आपण इथे संकटात फसलात तर मी वैकुंठात हातावर हात धरून कशी बसू शकते. सुखदुःखाच्या वेळी साथ देण्याचे वचन देऊन आपण आणि आम्ही आदिशक्तीच्या समोर विवाह बंधनात बांधले गेले. परंतु देवी, आता आम्ही स्वतःला वाचवू की तुम्हाला? तो दुष्ट राक्षस माझ्या हातून मरू तर शकत नाही. असे तर त्याला वरदान आहे ना? होय, हे सत्य आहे. त्या दुष्ट राक्षस मूरला आपल्यापासून अमर राहण्याचे वरदान आहे. पण आम्ही त्याला अवश्य मारू शकतो स्वामी. आपण? परंतु आपण तर त्याला कसे काय मारणार देवी? आपण चिंता करू नका स्वामी. त्यांच्या अहंकाराचा वध आमच्याच हातून होणार. जे सुदर्शन आपण नाही चालू शकत ते आमच्याच हातून चालणार. हे नाथ, आम्ही शिवशंभूजवळ जाऊन त्यांच्या मृत्यूचे रहस्य जाणून घेतले. काय आहे ते रहस्य? आम्हालाही ऐकायला आवडेल म्हटलं. प्रणाम भोलेनाथ. प्रणाम देवी. या, काय कारण की तुम्हाला इथे यावं लागलं? हे शिवशंभू, आपणाला नाही माहीत, आपल्या वरदानाने मूळ दैत्य धर्तीवर हाहाकार माजवीत आहे. पशुपक्षी आणि मानवाला पण सळो की पळो करून सोडले आहेत. तसा तो देवतांच्या सुद्धा मागे लागला आहे आणि दिलेल्या वरदानामुळे तो भगवान विष्णूच्या मागे लागला आहे. ते सुद्धा त्रिकुट पर्वतावर पळून गेले. हो, ही तर अघटित घटना आहे. हे शिवशंभू, वरदान तर वरदानच आहे आणि ते पण आपलेच. परंतु त्या भयानक दैत्याला वरदान देण्यापूर्वी आपण पण कोणती योजना तर नक्कीच बनवली असणार. हो, का नाही? कारण माझ्या भक्तिनीच्या सौभाग्याचा त्याने नाश केला. एवढंच कशाला, अबोध बालिकेचाही शेवट केला. त्याच वेळी त्या माझ्या भक्तिनीनं शाप दिला. अबोध बालिकेचा जर का तुझ्याकडून छळ झाला असेल तर त्या बालिकेकडून तुझा नाश होईल.
मृत्यू आता अटळ आहे. येते. स्वामी, आता तरी समजलं असेलच ना आपल्याला त्या मूर दैत्याच्या मृत्यूचे रहस्य. देवी, ते सर्व काही ठीक आहे, पण शिवशंभू भोलेनाथांच्या म्हणण्यानुसार अबोध बालिकेच्या हातूनच तर त्याला मृत्यू आहे. मग ते कसं काय शक्य होणार? कधी कधी आपल्या स्वामींच्या प्राणाची रक्षा पत्नीलाच करावी लागते. शिवशंभूंचे वचन खोटे नाही होणार. त्यासाठी त्या राक्षसाला अबोध बालिकाच मारेल. विचार कसला करता स्वामी? आता आपण इथेच कुठेतरी विश्रांती घ्या आणि भविष्यात घडणाऱ्या घटनांचा शांत चित्ताने बघण्याचे कष्ट घ्या. समोर की आज तू वाचू शकत नाही. हे देवा, आपला प्रिय मूर येतोय. कृपया जाण्याचे कष्ट घ्या, कारण त्याचा काळ जवळ आलाय. आज्ञा येतो. एक कपटी विष्णू, एक कायर विष्णू कुठं जाऊन लपलाय. हिंमत असेल तर समोर ये. ये दैत्यराज ये. हे बालिके, तू त्या विष्णूला, भित्र्या विष्णूला इथं येताना पाहिलंच का? श्रीमान दैत्यराज, पाहिले ना, ते तर मोठे मनमोहक आहेत. हे बालिके, तो मनमोहक असेल तुझ्यासाठी, माझ्यासाठी तो परमशत्रू आहे. आता सांग, कुठे गेला तो? हो, हे तर इकडे गेले आहे. हा आता वाचू शकत नाही. हे बालिके, इकडे तर कुणीच नाही. मी तर विसरले. हा, ते तिकडे नाही, इकडे गेले, इकडे. हे बालिके, इकडे तर इकडं सांग. कसं फसवलं. हे मूर्ख बालिके, तो इकडे पण नाही. या गुहेनं त्याला गिळंकृत केला की का? अरे देवा, विष्णूजी इकडे पण नाही, तिकडे पण नाही. हा, आठवलं, ते तर वर आहेत. वर? हे कसं काय शक्य आहे? हे बालिके, तू मला फसवू शकत नाही. अरे देवा, वर पण नाही. हा, तर मग अवश्य खालीच असणार दैत्यराज. हे काय सांगतेस तू? खाली काय जमिनीने गिळंकृत केलं की काय त्याला? खरं सांग, आता खोटं बोलशील तर चांगलाच हिसका दाखवेल. असं का बोलता दैत्यराज? मी खोटं का बोले? आता आपणच सांगा, असे कोणते स्थान आहे जिथे ते नसतात? ते सर्व स्थानी असतात, म्हणूनच तर त्यांना पालन करता विष्णू म्हणतात. हे बालिके, तू मला ओळखत नाही. मी कोण आहे? मला तू या चक्रात गुंतवण्याचा विचार करशील तर प्राणाला मुकशील. शेवटचे विचारतो, सांग कुठे आहे विष्णू? हे दैत्यराज, मी आता तुला कसा विश्वास देऊ? ते इकडे तिकडे सगळ्या दिशांना आहे. ते हा, आता लक्षात आलं. आपल्याकडे तर त्यांना बघण्यासाठी नजरच नाही आहे. तर आता सांगा, मी काय करू? हे नीच बालिके, काय सांगतेस तू? सत्य कडू असतं दैत्यराज. कोण पापाचं काजळ लावून आपण डोळ्यांनी आंधळे झालात तर तुम्ही त्यांना कसे पाहू शकणार? हे उद्धट बालिके, आतापर्यंत तुला मी छोटी मुलगी समजत होतो आणि माफ केलं, परंतु तू माझा उपहास करते. तुला कच्चं खाणार
नको नको दैत्यराज, असं नका करू. मी तर अजून एक लहान बालिका आहे. आपला शत्रू तिकडे आहे, तिकडे. नाही नाही, ते तिकडे आहे, तिकडे. नाही तो पडू शकत. नाही नाही दैत्यराज, आपल्या पाठी आहेत. थांब, तुला सोडणार नाही. हा पहा तुझ्यावर वार करतोय. या दैत्यराज या. नाही, सोडणार नाही तुला. पहा पुनश्च तुझ्यावर वार करतोय. या दैत्यराज या. सामान्य बालिका नाही, कुणीतरी मायावी आहे. मी या क्षणी तुझा वध करणार. अभागी घमंडी दैत्य राक्षसा, तू एका अबोध बालिकेवर हात घालून तुझ्या मरणाला आमंत्रण दिले आहे. आता तू नाही वाचणार, नाही वाचणार, नाही वाचणार. मी परम पराक्रमी महाबली मूर दैत्य आहे. देव, दानव, मानव सर्व भीतीने थरथर कापतात. ज्याच्या शक्तीचा सामना न करण्याच्या भयाने भगवान विष्णू सुद्धा जीव वाचून पळून गेला. परंतु अशा दिग्विजयीला एका साधारण बालिका कशी काय मारू शकते? खरं सांग बालिके, खरं सांग, तू कोणत्या रूपात कोण आहे? हे महापापी मूळ, तुला जाणून घ्यायचे आहे ना मी कोण आहे ते? तर मग ऐक. मी तुझा काळरूपी महाशाप आहे, म्हणजेच तुझा मृत्यू आहे, मृत्यू. म्हणजे तू माझा काळरूप मृत्यू आहेस. माझा विनाश एका बालिकेच्या रूपात नाही. विसरलास दृष्टा? अरे अदम दुराचारी मूळ, आठव त्या महाशापाला. तू एका तपस्वीच्या कन्येला तिचा अपराध नसताना मारलं होतं आणि तिच्या रडत्या आईने तुला शाप दिला होता. आठव तो शाप, हे दृष्ट मूर्दैत्य, माझ्या पतीचा तू नाश केला. माझा प्राण असणारी माझी अबोध बालिका, तिलाही छळ करून मारलेस. म्हणून ऐक दृष्ट अधमा, माझ्या आराध्य इष्टदेवा महादेवा भोलेनाथा, मी आपणाला साक्षी बनवून या महापाप्याला आपल्या सतीत्वाच्या जोरावर कठोर शाप देते. हे संहाराच्या देवा, जर मी तन मन वचन आणि कर्माने आपली खरोखरच भक्ती केली असेल, भविष्यात जेव्हा जेव्हा दृष्ट दैत्याने कोणत्याही बालिकेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला तर या जगात हत्यारा मूळ याचा मृत्यू त्याच बालिकेच्या हातून होईल. त्याच
बघितलं का ही तीच परम अलौकिक दिव्य शक्ती आहे जिला स्वयं ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा आजपर्यंत समजू शकले नाही. जिथून हे विराट ब्रह्मांड आणि चैतन्यमय सर्व प्रकट होतात आणि लय होऊन जातात, मी तीच अपरंपार परब्रह्म शक्ती आहे. माझे हे विराट रूप तर एक लीला मात्र आहे आणि ज्याने कोणी या रूपाला पाहिले आहे ना, तो मात्र यातच समावला आहे. तो परतून पुन्हा जगतात नाहीये. त्राहिमा त्राहिमा हे त्रिभुवन मोहिनी ब्रह्मांड जननी आदिशक्ती क्षमा असावी. आई क्षमा असावी. माझ्यासारख्या महापाप्याला क्षमा. हे माते, आपल्या पावन दर्शनाने माझे नेत्र उज्ज्वल झाले. मी धन्य झालो माते, धन्य झालो माते. मी खोट्या अहंकाराच्या जोरावर पिता ब्रह्मदेव आणि महाविष्णू यांचा अपमान केला. माझ्यासारख्या पापाला दंड द्या माते, दंड द्या. माझे तुकडे तुकडे करा माते, तुकडे तुकडे करा. हे मूल, मी तुझ्या मृत्यूसाठीच विष्णूच्या वैष्णवी शक्तीच्या रूपात इथे प्रकट झाली आहे. तेव्हा तुझा मृत्यू माझ्याच हातून होणार, परंतु माझ्या दर्शनामुळे तुझी सर्व पापे नष्ट झाली आहेत. आता शेवटच्या क्षणी तुला कोणते वरदान मागायचं असेल तर माग. हे माते, आपले दर्शन पाहून आता आणि काय माग. आपणास पाहून मी त्रिभुवनाच्या आशयवनापेक्षा सुद्धा अधिक धनवान झालो आहे. माझा पश्चाताप हाच आहे की मी माझ्या देवद्रोही विरेच्या कारणापायी भगवान विष्णूंना सुद्धा माझा शत्रू मानला. हे भगवान विष्णू, आपण मला क्षमा देवा, मला क्षमा. कल्याणी, आपण कोणी सामान्य नव्हे. प्रत्यक्ष या वैकुंठीच्या नारायणाच्या शरीरापासून आपली उत्पत्ती झाली. या हेमवती गुहेत बालिका स्वरूपानं आपण प्रगट झाला आणि म्हणून आपल्याला सुद्धा नामकरण आम्ही करतो. हे सारं विश्व आपल्याला ओळखेल ते एकादशी म्हणून आजच्या दिनी आपण उत्पन्न झाला, प्रकट झाला म्हणून उत्पन्न एकादशी म्हणूनही आपल्याला म्हटलं जाईल. पण तुमच्याच अन्वये या विश्वात एकादशी व्रत या व्रताला आरंभ मनुष्य प्राणी करतो. या एकादशी दिवशी मनुष्य प्राणी उपवास करेल. जो व्यक्ती उपवास करेल त्याला वैकुंठ पदाची प्राप्ती होईल. एवढंच नव्हे तर एकादशी व्रताचं महापुण्य जो श्रवण करेल त्या व्यक्तीला सहस्र गोदान केल्याचं पुण्य प्राप्त होईल. रात्रीच्या वेळी जागरण करून श्रीहरी अर्थात माझ्या नावात जो रंग होईल प्रत्यक्ष लक्ष्मी मातेच्या नावात त्याला खऱ्या अर्थानं सायुज्य पदाची प्राप्ती होईल. या एकादशी व्रताच्या वेळी खऱ्या अर्थानं उपवास आहे आणि म्हणूनच कुणीही भोजन करू. भोजन जर का केलं असेल तर ते व्रत निष्फळ ठरणार आहे. फक्त फलाहार केला असेल तर तो ग्राह्य मानला जाईल. देवी, ज्या गुहेत ज्याप्रमाणे आपण मूलदैत्याला फिरविला तद्वत आईच्या गर्भात सुद्धा मुलाला 9 मास फिरावं लागतं. 9 मास त्याची जळण घडवण्याची. तद्वत मूलदैत्य सुद्धा आपल्याला पुत्रवतच होता आणि म्हणूनच या हेमवती गुहेच्या ठिकाणी मूलदैत्याचा अंत झाला खरा. पण माता लक्ष्मी केवळ वैकुंठीच्या नारायणाच्या शरीरापासून उत्पन्न झालेल्या आपण एकादशी म्हणून उत्पन्न एकादशी 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 म्हणजे विश्वाच्या ठिकाणी आपण ख्याती कीर्तीनं अजरामर